आपण ज्याला ओव्याच्या पानांची भजी म्हणतो, ती खरंच ओव्याची पानं आहेत का? नमस्कार, मी डॉक्टर प्रिया दंडगे. आज कोल्हापुरातल्या दसरा चौकात दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये भरलेल्या रानभाज्या महोत्सवामध्ये मी गेले होते आणि तिथे मला कळलं की ही ओव्याची पानं नसून हा पानांचा ओवा आहे. म्हणजे काय? ही ओव्याच्या कुळातली भाजी नसून तुळशीच्या कुळातली भाजी आहे. आहे ना गंमत? या पानाला ओव्याचा वास येतो, त्यामुळे याची भजी खूप खमंग आणि खुसखुशीत होतात. याचबरोबर याची भाजीही केली जाते. अपचन असेल, बद्धकोष्ठता असेल, गॅसेस असतील, तर यासाठी ही पानं उपयुक्त आहेत. या पानांमध्ये लोह आहे, फॉलेट आहे आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळं आता छान पाऊस पडलाय, खमंग अशी भजी आणि भाजी पानांच्या ओव्याची खायला काहीच हरकत नाही. रानभाज्या जगूया, त्याचं संवर्धन करूया आणि खाऊया. या आणि अशा स्टेप्ससाठी मला फॉलो करत राहा स्नेह क्लिनिकवर. धन्यवाद.